नमस्कार मंडळी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत नाशिक जवळील एका सुंदर मंदिराला, गोंदेश्वर मंदिर. नाशिक पासून साधारण 30 किलोमीटरवर सिन्नर या शांत गावात हे मंदिर आजही तितकंच स्थिर आणि भव्य उभं आहे. आजूबाजूचा परिसर खूपच शांत आणि रिलॅक्सिंग आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठी वसलेलं असून इथे आल्यानंतर आपोआपच गती थोडी स्लो होते. फोटोग्राफी, व्हिडिओ शूट किंवा फक्त निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. गोंदेश्वर मंदिराचा इतिहास थेट यादव काळापर्यंत जातो. 12व्या ते 13व्या शतकात हे मंदिर बांधलं गेल्याचं मानलं जातं. भगवान शंकराला समर्पित असलेलं हे मंदिर हेमांडपंथी स्थापत्य शैलीचं खूप सुंदर उदाहरण आहे. काळ्या कातळ दगडातून तयार केलेली रचना आजही खूप स्ट्रॉंग वाटते. मंदिराच्या भिंतीवरचं कोरीव काम तेवढंच डिटेल्ड आणि तेवढंच इम्प्रेसिव्ह आहे. देवदेवतांची मूर्ती, पौराणिक दृश्य आणि नाजूक शिल्पकला हे सगळं पाहताना असं वाटतं की इतिहास इथे अजूनही जिवंत आहे. गर्भगृह आणि सभा मंडप खूपच साधे पण प्रभावी आहे. खांबावरील नक्षीकाम आजही स्पष्ट दिसतं आणि लक्ष वेधून घेतं. या ठिकाणी आल्यानंतर कोणताही गोंधळ नाही, कोणतीही घाई नाही, फक्त शांतता आणि एक वेगळी ऊर्जा आहे. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या वेळी इथे भक्तांची गर्दी वाढते आणि वातावरण अजूनच खास होतं. जर तुम्ही नाशिकला ट्रिप प्लॅन करत असाल किंवा वीकेंडला एक ऑफबीट ठिकाण शोधत असाल तर गोंदेश्वर मंदिर सिन्नर नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ट्रॅव्हल स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया टूरच्या प्रवासात. धन्यवाद.